तर तिकडे अमरावती शहरात देखील पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। शहरातील वीज पुरवठा खंडित झालाय। तर भाजप उमेदवार नवनीत राणा यांचं प्रचार कार्यालय देखील जमीनदोस्त झालंय। शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय। कोसळलेली झाडं हटवण्याचं काम आता महानगरपालिकेच्या वतीनं केलं जातं। तर अमरावती शहरामध्ये पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। शहरातील वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे। सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। सूरज, अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। अनेक ठिकाणी झाडं देखील पडले, वीज पुरवठा खंडित झाला। नवनीत राणांच्या प्रचार कार्यालयाचं देखील नुकसान झालं। अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं वाहतुकीला देखील खोळंबा झालेला होता। एकंदरीत अपडेट काय आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळी 4 वाजल्याच्या सुमारास जे आहे ते संपूर्ण अमरावती शहरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी झाली आणि मुसळधार पाऊस कोसळत असताना जो आहे सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार या ठिकाणी झालेला आहे। आणि याकडे वादळी वाऱ्याने जे आहे ते संपूर्ण म्हणजे अमरावती शहरातील काही भागातील जे आहे ते वीज पुरवठा खंडित झालेला आहे। कारण का जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहे जे मोठमोठ्या विस्तार आहे ते पूर्णपणे खाली पडलेला आहे। मी सध्या उभा आहे अमरावती शहरातील खापर्डे बगीचा या परिसरामध्ये। जिल्हा माहिती कार्यालयाचा या संपूर्ण जो परिसर आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मुसळधार जो पाऊस आला आणि वादळ आलं, त्या वादळामुळे जे आहे मोठमोठे झाड आहे ते पूर्णपणे जमीनदोस्त झालेले आहे। साधारणतः 50 ते 60 वर्षापूर्वीचे झाड आहे ते मोठे झाड कोसळलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। आता अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते युद्ध पातळीवर जे आहे ते झाडं हटवण्याचं काम सुरू आहे। सध्या जर पाहिलं तर विस्तार आहे आणि या विस्तार आहे संपूर्ण जे आहे खाली कोसळले आहे। त्यामुळे अमरावती शहरातील काही भागातील जे आहे ते वीज पुरवठा पूर्णतः खंडित झालेला आहे। सकाळपासून जे आहे ते अमरावती महानगरपालिकेचं प्रशासन जे आहे सकाळी 6 वाजल्यापासून जे आहे ते कामाला लागले आहे। मात्र आतापर्यंत जर पाहिलं तर अद्यापही जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी अनेक ज्या ठिकाणी झाडं कोसळल्यामुळे वाहतूक अद्यापर्यंत सुरळीत झालेली नाही आहे। महानगरपालिकेच्या वतीने युद्ध स्तरावर या ठिकाणी जे आहे हे झाडं हटवण्याचं काम सुरू आहे, मात्र अद्याप या ठिकाणी यश आलेलं नाही। आपण जर पाहिलं तर मागील गेल्या 4 ते 5 दिवसापासून जे आहे ते संपूर्ण अमरावती शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्याचमुळे जे आहे शेती पिकांचं सुद्धा या ठिकाणी मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने जे आहे सूरज, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।